नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे पूर परिस्थितीला बसला आळा। नागरिकांनी आमदार भरत गोगावले आणि यांच्या शासनाचे मानले आभार। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाड पोलादपूरमध्ये सर्वदूर असा जोरदार पाऊस कोसळतोय। अशातच महाडमधील सावित्री नदी आणि काळ नदीने 2 ते 3 वेळा धोक्याची पातळी ओलांडली। मात्र महाड शहरामध्ये किंवा इतर कोणत्याही भागात पुराचं पाणी शिरलं नाही। आज महाड शहरातील काही भागात थोडाफार पुराच्या पाण्याने शिरकाव केला। मात्र यापूर्वी ज्या पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण होत होती अशी परिस्थिती कुठेही पाहायला मिळाली नाही। त्यामुळे महाड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी शासनाचे आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांचे मनापासून आभार मानले। आपण तेज मराठी न्यूजच्या चॅनल मार्फत संध्याकाळी 6:30च्या सुमारास बिरवाडीमधील काळ नदी पात्रावरील पाटबंधारे विभागाच्या धरणावरून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। नेमक्या काय भावना आहेत नागरिकांबद्दल ते आपण चॅनलच्या मार्फत जाणून घेतल्यात। इतर सोशल मीडियावरती देखील शासनाच्या या कार्याबद्दल शासनाचा आणि स्थानिक आमदार भरत गोगावले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले जात आहेत। चला तर मग जाणून घेऊया नेमकं तेज मराठी न्यूज चॅनलवरती दिलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कालपासून आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय। नदी नाले तुडुंब वाहत आहेत। आपण आता काल नदी पात्रामधील बिरवाडी परिसरामध्ये आहोत। या काल नदीने देखील या ठिकाणी रौद्र रूप असं धारण केलं आहे। आपण पाहतोय अतिशय वेगवान पद्धतीने हे पाणी वाहत आहे आणि आज आपण या ठिकाणी उभे असताना आपल्या बरोबर इथे या ठिकाणी नागरिक आहेत। कारण 2021 मध्ये या ठिकाणी महापूर झाला होता आणि या नदीने अगदी रौद्र रूप असं धारण केलं होतं आणि या कुंभारवाडा परिसरामध्ये देखील पाणी शिरलं होतं। आणि आपण आज पाहतो या ठिकाणचे नागरिक आपल्या समोर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय त्यांच्या भावना आहेत। काय सांगाल आपण नेमकं आज पाणी देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय। 2021ला पूर आला होता, कुठपर्यंत पाणी होतं, आपल्याला काय काय त्रास सहन करावा लागला होता? 2021ला जो पूर आलेला त्यामध्ये पूर्णपणे ह्या दर्गापर्यंत पूर्ण पाणी होता। आता ह्या पुलाची अवस्था बघितली ना तर अक्षरशः वाईट अवस्थेमध्ये हा पूल आहे। पूर्ण त्यामुळे लोक येऊ शकत नाही आहेत, लोकांना त्रास होतो यायला। पुलाच्या ओढणं तर अजूनपर्यंत पाणी नाही आहे, परंतु जेवढा पण लोक येत आहेत ते घाबरून येतात, कारण ह्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। अजून आपण जर पाहायला गेला तर या ठिकाणी गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी जेव्हा पूर आला त्यावेळेस इकडचं हे वाहून देखील गेलं होतं। अतिशय वेगवान पद्धतीने पाणी चढत होतं। मात्र आत्ताचा पावसात आणि पाण्यामध्ये आणि तेव्हाच्या पाण्यामध्ये काय फरक जाणवतोय का आपल्याला? आत्ताच्या तशी तरी परिस्थिती वाटत नाही आहे, पण थोडासा पाणी आत्ताचा सुरुवात झाली, चढतोय पाणी। आणि जे पुलाची ह्या परिस्थिती आहे, जो हा खचलेला तसं परत व्हायची शक्यता आहे, दाट शक्यता वाटते। गेल्या वेळेस जेव्हा पूर आला होता त्यावेळेस या पूर परिस्थितीमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि शासनाने या ठिकाणी गाळ काढला। त्याचा कुठेतरी इफेक्ट जाणवतोय का आपल्याला? नक्की गाळ काढल्याचा इफेक्ट जाणवतोय, कारण एवढा सकाळपासून पाऊस पडतोय। जे 2021च्या अगोदर 2021 साली जेवढा पाऊस होता तसंच पाऊस थोडाफार कमी आहे। जे शासनाने जो गाळ काढला आहे त्यामुळे खरंच भरपूर इफेक्ट पडलेला आहे, चांगला हे आहे। तर या ठिकाणी नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया काय सांगाल नेमकं? आपण या ठिकाणी 2021 मध्ये आपण या ठिकाणी जेव्हा पूर आला होता त्यावेळेस नेमकी कशी परिस्थिती आपण जाणवलात आणि आता नेमकं कसं वाटतं आपल्याला? नाही, आता चांगलं वाटतं, भरपूर एकदम चांगलं वाटतं। कारण 2021 मध्ये आलो तर पुढे भरपूर आलं होतं पाणी। आता गाळ काढल्यामुळे पाणी जरा कमी झालंय। या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं येत आहे की 2021ला जो महापूर आला होता त्यावेळेस देखील अशाच पद्धतीचा पाऊस पडला होता। मात्र त्यावेळेस आणि आताच्या पाण्यामध्ये काहीतरी फरक पडला आहे। शासनामार्फत जो गाळ काढला आहे याचा कुठंतरी इफेक्ट जाणवतोय असं नागरिकांचं म्हणणं येत आहे। त्यामुळे या ठिकाणी जर पाहायला गेला तर 2021च्या पद्धतीने पाऊस जरी बरसला नसला तरी पाणी आज 4 ते 5 दिवस झाले पाऊस सतत बरसतोय आणि आज मात्र या पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं। मात्र पाणी कुठेही बिरवाडी परिसरामध्ये कुठेही चढलं नाही किंवा वरती आलं नाही। मात्र महाड शहरामध्ये काही प्रमाणात पाणी आहे, तरी देखील रात्रभर जर का पाऊस सुरू राहिला तर नागरिकांनी सतर्क राहावं असे आम्ही तेज मराठी मार्फत आपणा सर्वांना आवाहन करत आहोत। यावर्षी गेल्या पूर्ण आठवड्याभरामध्ये 100 mm वरती पाऊस पडत आहे। मात्र आमदार साहेबांच्या प्रयत्नातनं, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातनं जो वाळंदपासून जो पूर्ण सावित्रीचा काळ नदीपासून सावित्रीपर्यंत जो गाळ काढण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणात जो गाळ साचला जो काढण्यात आलेला आहे, त्यामुळे पाण्याची खोली वाढलेली आहे। आणि त्यामुळे गेल्या वर्षी देखील आणि यंदाही देखील महाड शहर असू दे, बिरवाडी असू दे, आसपासची सगळी गावं असू दे, पाण्याचं पुराचं प्रमाण सन्माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातनं पूर्णतः कमी झालेलं आहे असं मला वाटतं आहे।